राजर्षी शाहू महाराज यांनी 100 वर्षांपूर्वी कागल तालुक्यातील सिद्धनेरली इथल्या दलित समाजातील 11 कुटुंबियांना जमीन दिली होती। ती जमीन समरजितसिंह घाटगे यांनी काढून घेतली आहे। त्यामुळे या कुटुंबियांनी गेल्या 4 दिवसांपासून कागल तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केलंय। आज पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली। दलित कुटुंबियांची जमीन काढून घेऊन त्यांच्या चुलीत पाणी ओतण्याचं काम घाटगे कुटुंबियांनी केल्याचा आरोप नामदार मुश्रीफ यांनी केला। या समाजावर मोठा अन्याय झाला असून त्यांचं हे षडयंत्र आहे। केवळ विधानसभेच्या निवडणुकीत आपल्यावर आरोप होऊ नये म्हणून घाटगे यांनी कट कारस्थान केलं असून या कुटील कारस्थानाला निश्चितच उत्तर देऊ असं पालकमंत्र्यांनी सांगितलं। तसंच सणासुदीच्या पार्श्वभूमीवर उपोषण मागे घेण्याची विनंती पालकमंत्री मुश्रीफ यांनी उपोषणकर्त्यांना केली। आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे कोरोना काळात शासकीय कार्यालय बंद असताना अधिकाऱ्यांना हाताशी धरून घाटगे यांनी दलित समाजाला भूमिहीन केल्याचा आरोप केला। यावेळी दलित समाजाच्या वतीनं मागण्यांचं निवेदन मंत्री मुश्रीफ यांना देण्यात आलं। यावेळी विजय कुरणे, कृष्णात भोसले, अजित कांबळे, माजी नगराध्यक्ष प्रवीण कांबळे, उपसरपंच संजय हेगडे, सुनील कांबळे, बच्चन कांबळे, अजित कांबळे, जयसिंग कांबळे, सचिन कुरणे, सुमित कुरणे, अमोल कुरणे, रोहित कांबळे, विक्रम कांबळे, देवदास कुरणे, राणी कुरणे आदी उपस्थित होते।